तर मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातली मतदारसंघातली कामं होत आहेत। त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस, जयकुमार गोरे, सचिन कल्याण शेट्टींची भूमिका रास्त वाटली असं आमदार दिलीप मानेंनी म्हटलंय। माझं सहकार्य असंच राहील असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी भेटीमध्ये दिलं असंही माजी आमदार दिलीप मानेंनी म्हटलंय। आता कार्यकर्त्यांशी चर्चा करून मुख्यमंत्र्यांना आमचा निर्णय कळवू असंही मानेंनी म्हटलंय। महानगरपालिकेत आपल्या काय विकासाचे कामच आमचे काय होत नाहीत, तर आपण सत्ताधारी पक्षाबरोबर जावा असं मला अनेक कार्यकर्ते जवळचे जिल्हा परिषदला इच्छुक असलेले, सभापतीला इच्छुक असलेले, महानगरपालिकेत इच्छुक असलेले ते सगळे सांगत होते। आणि आपणही थांबणं म्हणजे कार्यकर्त्याचं नुकसान होणं, कार्यकर्ते थांबत नसते का आपण खूप वेळ थांबलं ना मग दुसरे दार त्यांना खुले राहते, दुसऱ्या पुढाऱ्याकडे जाऊन त्यांनी लगे जॉईन होते। म्हणून आम्ही हा निर्णय घेण्याचा विचार आम्ही केला। दरम्यान या पक्षप्रवेशाच्या बातम्यांवर महसूल मंत्री आणि भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया।